प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या डॅशने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे? करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, संविधानाने. यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? करेक्ट आन्सर आहे राजस्थान. पुढचा प्रश्न आहे तिसरा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 या स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, जपानमधील कोबो या ठिकाणी. त्याखालचा प्रश्न क्रमांक चौथा, अष्टकाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, न्यूलँड्सने. प्रश्न पाचवा, भारतात नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, 2015 मध्ये. यानंतरचा प्रश्न क्रमांक 6, गुप्त राजघराण्याचा संस्थापक कोण होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्रीगुप्त. प्रश्न 7, डॅश हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राज्यसभा. पुढील प्रश्न आहे 8, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त भारतीय वंशाची पहिली व्यक्ती कोण? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमर्त्य सेन. त्याखालचा प्रश्न क्रमांक 9, जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेदरलँड्स. प्रश्न क्रमांक 10, हिमवृक्षालीसाठी प्रसिद्ध असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संभाजीनगर. प्रश्न 11, नुकतेच वयाच्या 55व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला कोण आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्योती रात्रे. प्रश्न 12, सुश्रुत संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, सुश्रुत यांनी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1995 मध्ये. 14व्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण. डॉक्टर होसेन इब्राहिम रईसी यांचा 2024 मध्ये हेलिकॉप्टर अपघात मृत्यू झाला, तर ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इराण या देशाचे. प्रश्न 15, लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? पर्याय क्रमांक 4, लायकेन हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास ओळखतात? याचा आन्सर सर्वांनाच माहीत असेल. उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशास ओळखतात. पुढचा प्रश्न 17, इंडिया हाऊसची स्थापना डॅश यांनी केली? आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न क्रमांक 18, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरपंच यांची. प्रश्न क्रमांक 19, हिवताप हा आजार कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो?
आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 ॲनाफिलिस. या डासामुळे हिवताप हा आजार पसरतो. प्रश्न क्रमांक 20 रुपयाचे प्रथम अवमूल्यन कधी करण्यात आले? बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 1949 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 नंदुरबार या जिल्ह्यास. पुढचा प्रश्न क्रमांक 22 संत नामदेवांनी कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर प्रचार केला आहे? इथे संचार चुकून झाला आहे, तिथे असणार आहे प्रचार हा शब्द. तर आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 भागवत या धर्माच्या प्रसारासाठी संत नामदेवांनी महाराष्ट्रभर प्रचार केला. पुढील प्रश्न क्रमांक 23 राज्यपालाची नेमणूक कोण करतात? आता हा प्रश्न असा सुद्धा असू शकतो, राज्यपालाची निवड कोणाच्या हस्ते केली जाते? याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती यांच्या हस्ते राज्यपालाची नेमणूक केली जाते. त्याखालचा प्रश्न क्रमांक 24 कोणत्या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. प्रश्न 25 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न 26 पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मन भरून येणे. मन भरून येणे याचा अर्थ होतो भावना दाटून येणे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? वाक्य असं आहे आमच्या येथे पाटलाची मुलगी लता राहत होती. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 3. या वाक्यामध्ये एकूण 3 नामे आली आहेत. कोणते? पाटलाची जे सामान्य नाम आहे, मुलगी हे सुद्धा सामान्य नाम आहे आणि लता जे विशेष नाम आहेत. नामाचे एकूण 3 प्रकार पडतात. विशेष नाम, भाववाचक नाम आणि सामान्य नाम असे 3 प्रकार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 28 वसंत ऋतूत फळाफुलांचा डॅश असतो. तर याचा आन्सर आहे वसंत ऋतूत फळाफुलांचा बहर असतो. आणि या व्हिडिओमधील शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 29 पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल? वाक्य असं आहे आहा हा काय देखावा आहे. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 उद्गारवाचक चिन्ह. त्याखालचा प्रश्न क्रमांक 30 जो शेवटचा प्रश्न आहे कपाळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर नसलेला विचारलेला आहे. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 कटी. तर कटी या शब्दाचा अर्थ होतो कंबर आणि कपाळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ललाट, भाल आणि मस्तक. म्हणून समानार्थी नसलेला शब्द आहे कटी. तर या प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.